चला मित्रांनो, आज आणलं पापलेट. साईज बघा कशी आहे त्यांची, दोन्ही साईडने मस्तपैकी पापलेटची साईज आहे. औषधी असे आपल्या इकडे पापलेट आहेत. आज पापलेट फ्राय करायचे, पापलेट मसाला करायचा आहे आज. पापलेट मसाला न करता आपण पिस्ता आहे पापलेटची. जेवायची वाटलीच, गरमी पण त्याच्यामध्ये चालू झाली. 2 दिवस फक्त पाऊस पडला. चिकन खाण्यापेक्षा बोललं मच्छीच बेस्ट. मच्छीचं मस्तपैकी ताईने मस्तपैकी दिलं. साईज भारी आहे, कमी नाही केलं. 450लाच दिलं. हां, साफ करून घेतो मस्तपैकी. साफ करून त्यांना मसाला वगैरे मी तयार करून ठेवला आहे. फ्राय करून लिंबू वगैरे मारून तळायला देऊ. साफ करून घेतो. याला पापलेट आपले साफ करून झालेत मस्तपैकी. बघा, पापलेट साफ करून झालेत. मध्ये त्याला 2 चिऱ्या टाकल्यात. चिऱ्या अशा जरी टाकल्यात की एकदम हातून मसाला भरून त्याच्यामध्ये साफ धुवून वगैरे घेतलेत. मसाला लावून घेऊ त्याला. आपला घरगुती मसाला आहे त्याला हातमध्ये भरून घेऊ. पुरे 4 साईडने चांगला लागेल मसाला. असा मसाला लावून दिला. मसाला लावून झाल्यावरती मग त्याला बघा मसाला मस्तपैकी लागला आहे 4 साईडने. बघा पूर्ण आपले पापलेटचा मसाला रेडी आहेत. आता बघूया, मसाल्याचं पण टेस्ट पण चांगली येणार आहे. आणि मोडला मसाला ना 15 मिनटं असं ठेवूनच द्यायचं. आपण 15 मिनटं ठेवून दिलेली, पण बघा मसाला सर्वकडे लागलेला आहे. मला आता थोडंसं आता रव्यामध्ये उलटं पलटी करून चिकन फ्राय करायला तयार. मसाला चांगला लागून जाईल. तेल सोडतो तवा तापलेला होता, तेल सोडून घेतलं. थोडासा तेल करून आपले एक पीस जास्त नाही असंच. दोन्ही साईडला लागले की घालायचं. दोन्ही साईडला मस्त लागले.
घेतली, दही घेतली, पाचशे पाण्यामध्ये टाकून घे. पावसाला टाकून घ्यायचं. भाजी करून झाली. मसाला बनवला. मस्तपैकी आपले पीस आपले तव्यामध्ये टाकून ठेवले. फटाफट म्हणजे फ्राय झालेली आपली. गॅस फास्ट करतो आणि वेळ फटाफट होऊन जाते. हाय बघा आपली झालेली आहे मस्त मस्त झालेलं. फायनली आपली फ्राय झालेली आहे. आणि आता गॅस बंद करून घेतो. नंतर चला मित्रांनो, आपला पापलेट फ्राय झालेला आहे. खायला घेतो. त्यामध्ये लिंबू थोडं पिळून घेतो. हे बघा मस्त पीस खायला घेऊया. टेस्ट बघूया. पीस बघा भारी एकदम मस्त शिजलंय. पण एकदम मस्त भाजलंय एकदम. टेस्ट पण मस्त आली. भारी झाले.